मालखेड परिसरातील नवीन रेल्वे अंडरब्रिज सतत पावसामुळे पाण्याने तुडुंब भरला जातो। परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रुग्ण, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे धाव घेत रेल्वे अंडरब्रिज समस्यांची माहिती दिली आहे। या अंडरब्रिज बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी घेण्यात आलेली नाही। जे अंडरब्रिजचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे आणि बांधकाम सुरू आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे। 13 जुलै रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आलाय। या संदर्भात रेल्वे अधिकारी सोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता तात्काळ मार्गसंदर्भात आदेश देण्यात आले आहेत। या संदर्भात रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला विचारणा केली। यावेळी नागरिकांच्या सुविधेकरिता काही मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली, ज्यामध्ये अंडरब्रिजची तातडीने दुरुस्ती व निचाऱ्याची व्यवस्था करावी। दुरुस्ती होत नाही तोपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था उभी करावी। सदर कार्यवाही ही 12 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश खासदार वानखडे यांनी दिले होते। या मुदतीपर्यंत योग्य ती कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांच्या वतीने दिनांक 13 जुलै 2025 पासून मालखेड रेल्वे ट्रॅकवर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं होतं। सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, परंतु त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील असा इशाराही खासदार बळवंत वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता। या पाहणी दरम्यान प्राध्यापक शैलेश गवई, गिरीश चौधरी आणि समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते।